बारी गावात वन विभागाचा छापा, घरातून सागवानी लाकूड व फर्निचर केले जप्त। वन विभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाची कारवाई। 2 लाखांचा सागवानी अवैध लाकूड साठा केला जप्त। बारी गावात 2 घरात वन विभागाचा छापा। नवापूर वन विभागाने नवापूर तालुक्यातील बारी येथील कमलेश बुधा कोकणी यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सागवानी लाकूड व फर्निचर जप्त करून मंगळवारी कारवाई केली। बारी येथे जाऊन व कमलेश बुधा कोकणी यांचे राहते घरी छापा टाकला असता त्यांच्या घरात दिवाण फालके नग 8, साग फड्या नग 4 मिळून आले। त्यानंतर अनिल तुकाराम कोकणी यांच्या राहत्या घरावर छापा टाकला। त्यांचे घरात तयार साग चौकट फेम नग 6 अवैधरित्या तयार करून ठेवलेले दिसले। अवैध वृक्षतोड करून कुऱ्हाडीने घडताड केलेले 7 चौरस व गोल नग 66 मिळून आले। तरी आरोपीचा आजूबाजूस शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही। सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जप्त केला। सदर मालाचे मोजमाप केले असता 7 चौरस व गोल नग 66 घनमीटर 0.750 साग दिवाण फालके नग 8, साग चौकट फेम नग 6। सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत 1.5 ते 2 लाख आहे। सदर कारवाई नीनू सोमराज मॅडम, वनरक्षक धुळे संतोष सस्ते, उपवन संरक्षक नंदुरबार, वन विभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे माननीय धनंजय ग पवार, सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदर कार्यवाहीत माननीय धनंजय ग पवार, सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, स्नेहल अवसरमल, वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक, वन परिक्षेत्र स्टॉप नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टॉप चिंचपाडा प्रादेशिक मधील वनपाल व वन रक्षक वाहन चालक तसेच संरक्षण मंजूर यांनी केली। वन क्षेत्राधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पुढील तपास वनपाल वड कडंबी करीत आहे। सुनील पवार, नजरबाज न्यूज, नवापूर।